रामकृष्ण हरी मंडळी, मी तुमचा डिजिटल वारकरी डायरेक्ट तुमच्या घरी. आज सकाळी उठल्या उठल्या फ्रेश झालो आणि मिळाला शिरा. मग काय खाल्लो शिरा पोट भरून. 2 दिवस पालखी सासवडमध्येच मुक्कामाला होती. मग विचार केला आणि एक निर्णय घेतला, 2 दिवस वाया घालण्यापेक्षा आपण निघूया पुढं. मग काय घेतलो बॅग आणि निघालो. जेजुरी ते सासवड नुसतं 17 किलोमीटर आणि छोटा पल्ला आहे. खरं आपल्याला लागला वेळ का तर बघा पुढं जाता जाता आपल्याला भेटला पोहा. मग काय खाल्लो ते पण. जरा पुढं गेल्यावर लागला पाऊस हायवेला. पाऊस म्हणजे काय हो, वादळी पाऊस हो, ऐकेनाच झालंय. तरी हे डिजिटल वारकरी ऐकते कशाला, चालला पुढं. या मामाला येत नव्हतं मराठी, या मामानं बोलला हिंदीमध्ये. का? कारण की ही मामा होतं तेलंगणावरनं. या मामाला मी विचारलो, एवढ्या वर्षामध्ये तुम्ही आजच का या वारीला आला? तर ह्या मामानं सांगितलं मला की मी ह्या देवाचं आमच्या गावामध्ये फार ऐकलोय आणि मग मी पण घेतलो बॅग आणि निघालो. असं विठ्ठलाच्या मूर्तीला किंवा फोटोला बघितल्यावर मनाला जी शांती भेटते की नाही, ते कुठंच नाही हो. चालून चालून पाय दुखत होते म्हणून काय केलं, चप्पल हातात घेतलो आणि चालत सुटलो. जरा पुढे गेल्यावर पिठलं भाकरी वाटत होते. मग काय 4 वाजले म्हटलो आणि जरा खायला बसलो. जेजुरी नुसतं 1 किलोमीटरवर होती. पोचलो जेजुरीला. जरा असंच एक दुकानाच्या कट्ट्यावर बसलो. ताप फारच आलता, अंग एकदम भट्टीसारखं गरम झालेलं. मग काय जरा मम्मीला फोन लावलो. मम्मी म्हटली कानाला बांधून बस. असंच बसल्यावर एक मामा येऊन बाजूला बसले आणि म्हटले की वरती लवकरच जा, म्हणजे दर्शन लवकर होतंय. एक क्षणाचा पण न विचार करता भंडार आणि खोबरे घेतलो आणि चढायला चालू गेलो वर. चढच तोपर्यंत नको नको झालं बा. तरी एलकोट जय मल्हार म्हणून कसं करून मंदिरापाशी आलो. आल्यावर काय रांकेत लागल्यावर नुसतं अर्धा तासात दर्शन झालं हो. देवाची महिमाच म्हणायची आमच्यावरतीही. भंडारा उडवलो मंदिरवरती आणि पाऊस खूप जोरातच लागला. मग काय 2 मिनटासाठी एका शेडमध्ये थांबलो आणि फर्स्ट क्लासमध्ये एक फोटो काढला आणि निघालो खालती उतरत्या वेळे व्ह्यू तर 1 नंबर होता. व्ह्यू एन्जॉय केला आणि खाली आलो. खालती आल्यावर तर ताप एवढा चढलेला, मम्मीला फोन लावलो कारण की मम्मीचीच आठवण असल्या टायमाला येते. तरी पण मस्ती जात नाही बघा. सिरियल बघत बसलेलो समोर. एक धर्मशाळा गावली, धर्मशाळेमध्ये गेलो आणि झोपलो. असंच वारीचे व्लॉग बघायला चॅनलला फॉलो करा.